सध्या राज्यभरात शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा गाजतोय। या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना जमीन मोजायला येणाऱ्यांचे पायमोडा या वक्तव्याचा मला अजिबात पश्चाताप नाही। तसेच शेतकऱ्यांना 5 पट भाव देणार म्हणता मला त्याचा कागद दाखवा असं सांगत शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला थेट प्रतिआव्हान दिलं आहे। नमस्कार राजूजी, मी टीव्ही नेक्स्ट मराठी मधून बोलतोय की जमीन मोजायला येणाऱ्यांचे पाय मोडा असं आपलं वक्तव्य आहे। यामधून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, काय वाटतंय आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक आदर्शाचं संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराला अनुसरून आम्ही म्हणतोय की तुम्ही जर का अन्यायानं आमच्यावर हा रस्ता लादत असाल, आम्ही काय म्हणत होतो की तुमचं पाचपट आहे ना, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एकदा बैठक घेणार आहे ना, तुम्ही त्या बैठकीत एकदा आम्हाला सांगा, तो शासन निर्णय दाखवा, आम्हाला महापुराच्या संदर्भातल्या आमच्या काही शंका आहेत त्या शंकाचं निरसन करा आणि मग त्या जमिनीचं मोजमाप करा असं म्हणत असताना नाही आम्ही करेल तोच कायदा, आम्ही मोजायला आलो तर तुम्ही अडवायचं नाही असं म्हणणारी ही कोण? म्हणून आम्हाला संविधानानं जो अधिकार दिलेला आहे आपल्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा, तो अधिकाराला अनुसरून असं मी बोललेलो आहे, त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही। नागपूर ते गोवा या मार्गासाठी शक्तीपीठ मार्गाचा घाट घातला जातो। नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी 18 तास लागतात। शक्तीपीठ महामार्गामुळे हा प्रवास 8 तासांवर येणार आहे। शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणार असून यामध्ये कोल्हापूरचा देखील समावेश आहे। सध्या रत्नागिरी नागपूर मार्ग असताना त्याला समांतर हा नवा मार्ग करण्याचा हट्ट का, अशी शंका उपस्थित झाली। यातूनच विरोधाची ठिणगी पडली आहे। शक्तीपीठाचा केंद्रबिंदू असणारा शेतकरी याबाबत कोणता झेंडा घेऊ हाती अशा स्थितीत आहे। जर शेतजमीनच हातातून गेली तर उद्याच्या पिढीने काय करायचं? वंश परंपरागत मशागत केलेली जमीन गेली तर कसं होणार? पैसे येतील पण त्यातून मुळशी पॅटर्न सारखी अवस्था झाली तर? कोल्हापुरात गुन्हेगारीचा आलेख वाढेल, याला जबाबदार कोण? हा प्रश्न विचारत आहे। याही अगोदर विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारनं घेतल्या, परंतु या जमिनीवर मात्र खासगी बिल्डर्स करून बांधकामे प्लॉट्स पाडले गेले जात आहेत। याविषयी काय, असा थेट सवाल विचारत आहेत। तर दुसऱ्या बाजूला या महामार्गाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन स्थळं एकमेकांशी जोडली जाणार आहेत, त्यातून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच शेतकऱ्यांचं नुकसान न करता शेतीसाठी असणारी जमीन अधिग्रहण करताना चौपट 5 पट दर देऊ असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे दोन्ही बाजूने शक्तीपीठाच्या माध्यमातून आपलं राजकीय बळ आजमावण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे। या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना जमीन मोजायला येणाऱ्यांचे पाय मोडा या वक्तव्याचा मला अजिबात पश्चाताप नाही, असे विधान राजू शेट्टी यांनी केलं आहे। आणखी काय म्हणाले ऐकूया। सध्या शक्तीपीठाचा जो प्रश्न आहे तो सातत्यानं राज्यभर आता गाजत आहे। या दृष्टिकोनातून एक विचारावंसं वाटतं, तो म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून धार्मिक स्थळ एकमेकांना जोडली जाणार आहे आणि अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे। आपली भूमिका नेमकी काय आहे यामागं? रावण जसं सीतेचं हरण करायला आल्यानंतर संन्यासाचा वेश घेऊन मायावी रूपात आलेला होता, त्याच पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून भक्तांना चांगल्या सुविधा देणं, पर्यटनाला चालना देणं, असं जे काही मुखवटा सरकारनं पांघरलेला आहे तो मायावी आहे। मुळामध्ये या शक्तीपीठ महामार्गातून किमान 50,000 कोटीचा डबला पाडला जाणार आहे आणि त्यासाठी सरकारमधल्या अनेकांना हा रस्ता लवकरात लवकर करण्याची घाई झालेली आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग, आम्ही काही विकास विरोधी आहे अशातला भाग नाही किंवा आमची अशी कधीच भूमिका नसते की बाबा आदिमानव काळातच आम्ही असे आहे तसेच राहणार। प्रश्न असा आहे की विकास ज्यांच्यासाठी करायचा त्यांचाच बळी देऊन विकास कसा काय साध्य होऊ शकतो, हा खरा महत्वाचा मुद्दा आहे। आता ज्या भाविकांच्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातलेला आहे, त्या भाविकांनी कधी मागणी केली का की हे रस्ते दुरुस्त करा
ह्या रस्त्याला आम्हाला सुविधा द्या. सध्या रत्नागिरी नागपूर हा जो 4 पदरी रस्ता नुकताच राष्ट्रीय रस्ते महामंडळानं बांधून घेतलेला आहे. तो रस्ता अतिशय उत्तम आहे. मी गेल्याच आठवड्यामध्ये परभणीहून सांगलीपर्यंत 474 किलोमीटर अंतर अवघ्या 4.25 तासामध्ये कापलेलं होतं. म्हणजे इतका चांगला रस्ता तो आहे. त्याच्यावर रहदारी तुरळक आहे आणि तो रस्ता शक्तीपीठ महामार्गाला समांतरच आहे. काही ठिकाणी 20 किलोमीटर अंतर आहे 2 रस्त्यामध्ये, काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा नाही अशी स्थिती आहे. हा रस्ता सध्या तोट्यात चाललेला आहे. उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यातला बोरगाव चा जो टोल नाका आहे त्या ठिकाणी दररोज 40 लाख रुपये टोल गोळा झाला पाहिजे असा त्यांचं अपेक्षित टार्गेट आहे. पण टोल संकलन होतंय फक्त 10 ते 11 लाख रुपये. म्हणजे 25% सुद्धा टोल त्यांच्या अपेक्षा एवढा जात नाही. त्यामुळे तो रस्ता तोट्यात चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच रस्त्याला समांतर रस्ता बांधण्याची आवश्यकता आहे का? कारण हा रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे तो पंढरपूरवरून जातो, तो तुळजापूरवरून जातो, तो परळीवरून जातो, औंढा नागनाथवरून जातो, नांदेडवरून जातो. मग ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रावरूनच जातो. मग हा नवा रस्ता करण्याची आवश्यकता काय? मुद्दा नंबर 2, यासाठी 27,000 एकर जमीन जाणार आहे. या जमिनीला जो मोबदला दिला जाणार आहे तो कवडीमोल किमतीनं दिला जाणार आहे. कारण 2013च्या कायद्यामध्ये या महाविकास आघाडी सरकार असतानाच्या काळामध्ये जी दुरुस्ती झाली आहे त्यानंतर शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरामध्ये आणि 1956च्या कायद्यानुसार भूमी अधिग्रहण होणार आहे ते सक्तीच असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला तिथं अधिकारच राहिलेला नाही. विरोध करायचा अधिकार नाही, किंमत ठरवायचा अधिकार नाही, किती किंमत असावी याचा दाद मागण्याचा सुद्धा अधिकार नाही, कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. परंतु शेतकऱ्यांना आपण पासपोर्ट देऊ असं सुद्धा सांगितलं जात आहे. हे कागदावर दाखवा म्हणावं. ते जे म्हणतात पासपोर्ट देऊ ते तसा एखादा शासन निर्णय दाखवा म्हणावं त्यांना. ते दाखवत नाही. ते तो फक्त सांगतात आम्ही एवढं देणार आहे. ते तसं कागदावर नाही. कारण प्रचलित धोरणानुसार जर शेतकऱ्यांना विरोध केला तर 1956च्या कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन होणार आहे. आणि 1956चा कायदा असं सांगतो की सरकारनं सक्तीचं भूसंपादन केलं तर सरकार देईल ती किंमत स्वीकारावी लागेल आणि कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. पण काही शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन देखील दिलेलं आहे असं गेल्या काही दिवसात कळतं. हे खोटं आहे. ज्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे त्याचे गट नंबर त्यांनी जाहीर करावेत आणि त्या गट नंबर मधून तो रस्ता जातो का हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, पुढचं आपली काय दिशा ठरणार आहे? दिशा एवढीच आहे की एक तर याच्यामध्ये मोठं अर्थकारण आहे आणि त्यामुळे कोणी बोलत नाही. कारण प्रत्येकाला त्याला हिस्सा पाहिजे आहे. 1 किलोमीटर हा रस्ता बांधणी करायला साधारणपणे म्हणजे 6 पदरी रस्ता बांधणी करायला 1 किलोमीटरला 35 कोटी खर्च यायला पाहिजे. देशभरामध्ये जे काही रस्ते बांधलेले आहेत त्याचा जर का आपण सगळा अहवाल तपासला किंवा ती सगळी माहिती घेतली तर साधारण 35 कोटीपेक्षा जास्त खर्च 1 किलोमीटरला भूमी अधिग्रहणासहित येत नाही. असं असताना शक्तीपीठ महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा आहे आणि 86,300 कोटी रुपये खर्च होणार आहेत. म्हणजे 1 किलोमीटरला 107 लाख रुपये खर्च येणार आहे. मग एकूण देशभरामध्ये जे रस्ते बांधले जात आहेत त्याच्यात तिप्पट खर्च या रस्त्याला का? तर याच्यामध्ये वरचे 1 किलोमीटर पाठीमागे 70 कोटी रुपयांना हाणायचे आहेत आणि म्हणून एवढी गडबड चालू आहे, म्हणून एवढी दडपशाही चालू आहे. आणि हा पैसा कोणाच्या खिशातून जाणार आहे? जे भाविक या रस्त्यानं प्रवास करणार आहेत त्यांच्या खिशातून टोलच्या रूपाने हा सगळा पैसा काढून घेतला जाणार आहे. आणि मग एखादा जर दरोडा घालत असेल तर दरोडा रोखणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि मग त्या दरोड्याच्या वेळी मग एखाद्या कायद्याचा कळत नकळतपणे भंग झाला तर काय फारसं बिघडत नाही. कारण शेवटी अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींनी सुद्धा शेवटी आत्मसंरक्षण करण्यासाठी आपल्याला क्वचित प्रसंगी हिंसा करणं हे समर्थनीय ठरतं असं म्हटलेलं आहे.
चालेल राजूजी, टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलल्याबद्दल.